तर पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठमोठ्या शहरांचा सर्वे करा. इथे किती विद्यार्थी एक दोन दिवस भुकेले राहून त्यांची परिस्थिती जाणणे करताय का हो तुम्ही? आमदारांची पेन्शन वेळेवर पडते, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर पडताय का? कितीतरी तुमच्या कार्यालयाच्या पायऱ्या घसून त्यांच्या चपला घसल्या. आमच्या भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे, पण ऑलिम्पिकमध्ये आम्हाला मेडल का भेटत नाही? कारण की आम्ही शिक्षणात खेळाला पकडतच नाहीत. मला तर असं वाटतं की यांना विद्यार्थी घडवायचे नाहीत, कारण की यांना माहिती विद्यार्थी घडले, विद्यार्थी वाचलं, विद्यार्थी शिकला तर यांचं राजकारण का चालणार कसं? शिक्षणाचं एक स्वप्न घेऊन की मी आई वडिलांसाठी काहीतरी करीन. प्रश्न निर्माण करणारे, प्रश्न विचारणारे जर का आले तर राजकीय सत्ता पालटली जाते आणि उलथवली जाते, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. नमस्कार, मी सागर आलकुंटे. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जनतेचा जाहीरनामा या मॅक्स महाराष्ट्राच्या शोमध्ये आज आपण विद्यार्थ्यांचा काय जाहीरनामा असणार आहे हे पाहणार आहोत. काही दिवसातच लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील निवडणुका येत आहेत. या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता त्या पद्धतीचं जे वातावरण आहे ते सगळं देशामध्ये तयार होत असताना विद्यार्थ्यांचा जाहीरनामा काय आहे? विद्यार्थ्यांचा जाहीरनामा एवढाच आहे की आता निवडणुका म्हणले की आमच्या इकडे तर मराठा आरक्षण विषय चालला आहे. तर आम्हाला असं अपेक्षित आहे की मराठा आरक्षण भेटल्याशिवाय आम्हाला निवडणुकीत रसच नाही. मराठा आरक्षण हा तरुणांचा प्रश्न कसा होऊ शकतो? विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा होऊ शकतो? कारण की आता आम्ही ग्रामीण भागातून येतो आहे. आमच्या वडील शेतकरी आहेत, शेती वगैरे करतात आणि होतं काय, आरक्षण नसल्यामुळं आम्हाला ती जी फीस जी आहे ती झेपत नाही, म्हणून मराठा आरक्षण गरजेचं आहे. ह्याच्यामुळं आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावं. काय सांगशील? मी एक विद्यार्थी म्हणून खरं तर आज विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रामध्ये असू द्यात किंवा देशभर असू द्यात अनेक प्रश्न आहेत. आज मराठवाड्यातले विद्यार्थी, मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे, पण ह्या सरकारला, या नेत्यांना खरंच त्या शेतकऱ्याची किंवा विद्यार्थ्यांची जाण आहे का? आज आपण आता मागे हे संसद झाले, त्या संसदेमध्ये शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे किती प्रश्न मांडण्यात गेलेत? खूप कमी प्रश्न विद्यार्थ्यांचे मांडले गेलेत. आज आम्ही पुण्यामध्ये काम करत असताना अनेक मुलं अक्षरशः एक टाईमचं जेवण करतायत किंवा त्यांना योग्य जेवणाची नियोजन नाही आहे. पण हे नेते सगळं आपण आपल्या राजकारणामध्ये व्यस्त आहेत. या नेत्यांना ह्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ आहे का? तर नक्कीच नाही आहे. मग विद्यार्थ्यांकडे कोण लक्ष देत आहे? कुणीच देत नाही. आज रोजगाराचा प्रश्न आहे. रोजगारांवरती जर आपण बघितलं तर खूप प्रमाणात अशी विद्यार्थी डिग्री घेत आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे. विद्यार्थ्यांना आज नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्यांच्या संधी नाही आहेत. MPSC पुण्यामध्ये येत आहेत, मोठी स्वप्न घेत आहेत, MPSC करतात, पण 2020-22चा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन होऊन सुद्धा आजसुद्धा त्या पोरांना अपॉइंटमेंट लेटर भेटलेलं नाही आहे. मी सरकारला विनंती करतो की ह्या तुमचं राजकारण बाजूला ठेवा, पण ह्या गोरगरिबांची लेकरं आहेत, हे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या सर्व लोकांनी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. पुण्यामध्ये MPSC UPSC करणारे विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या सगळ्या संदर्भामध्ये काय सांगाल? नक्कीच ग्रामीण भागातला प्रत्येक जो शेतकऱ्याचा मुलगा असतो तो MPSC किंवा UPSC करण्यासाठी शहरी भागात येत असतो. तर अशा मुलांना दुसरा काही पर्याय उपलब्ध नसतो, कारण त्यांना सर्वस्व हे MPSC UPSCसाठी देण्यात येतं. मात्र ही परिस्थिती उद्भवते का? तर ही परिस्थिती उद्भवते की विद्यार्थ्यांना दुसरी पर्याय माहीत नाही आहे. त्यासाठी सरकारनं होईल तेवढं विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. व त्याचबरोबर सध्या जर पाहिलं तर सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो, अशा अनेक जे विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत त्यांना निधी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे सरकारला हीच विनंती राहील की सारथी असो, बार्टी असो, सगळ्यांना निधी उपलब्ध जास्तीत जास्त करून द्यावा, ही अपेक्षा आहे आमदार. सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, या सगळ्या गोष्टी चालू असताना एक विद्यार्थिनी म्हणून येत्या काळामध्ये काय जाहीरनामा असेल? विद्यार्थिनी म्हणून तू काय मागणी करते? मी ग्रामीण भागातून आलेली आहे. आम्ही खूप म्हणजे शहरात येतो शिक्षणाचं एक स्वप्न घेऊन की मी आई वडिलांसाठी काहीतरी करीन, पण त्या गोष्टीला वाव मिळण्यासाठी आमच्या शाळेत असतील, कॉलेजमध्ये असतील, ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन जो निधी येतो आहे तो निधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याचा विद्यार्थ्यांना उपयोग होऊन विद्यार्थी सक्सेस झाला पाहिजे आणि तो त्याच्या आयुष्यात पुढं काहीतरी बनला पाहिजे. निधी उपलब्ध झाला पाहिजे. MPSC UPSC करणारे तरुण जे आहेत पुण्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि UPSC असेल, MPSC असेल, व 7-7, 8-8 वर्ष आपण प्रयत्न करतो, मात्र कुठेतरी जागांवर मात्र तितक्या जागा निघताना दिसत नाही. या सगळ्या संदर्भामध्ये बोल.
मला असं वाटते की जे काही जागा वगैरे आहेत ते सरकार कुठेतरी त्यांच्या हिशोबाने काढत आहे. आपण त्यांच्या काही गोष्टी असतील ते आपण ऐकून घेतल्या पाहिजे किंवा त्यांनीही विद्यार्थ्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजे की विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय आहेत. पण असं कुठेही दिसत नाही. सरकार वाटलं त्या जागा काढतात, वाटलं त्या जागा भरतात. असे बरेचसे मुलं येतात. आम्ही आता लांबून येतो, आम्ही 650 किलोमीटर लांबून येतो. चंद्रपूरसारख्या शहरात आम्हाला नागपूर शहर जवळ पडतो, तरीसुद्धा आम्हाला पुण्यात यावं लागते फक्त का ग्रॅज्युएशनसाठी, आर्ट्समध्ये डिग्री करायसाठी. तर ते कुठेतरी सरकारने लक्ष घातलं पाहिजे त्याच्यात. माझ्या आईवडिलांना असो किंवा घरच्या लोकांना असो किंवा आजूबाजूच्या लोकांना असो, सगळ्यांना असं वाटतं की काय बा मुलगा आर्ट्स करायसाठी एवढा लांब का चालला. इथंही होतं आर्ट्स, पण लोकांना ते कळून येत नाही की पुण्यात जसं वातावरण आहे तसं वातावरण तिकडे नाही आहे. आणि असं वातावरण असल्यावरही सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही आहे आणि त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं तुम्ही बोलले की जागांची भरती, दादा बोललं की 2 वर्षापासून मुलांच्या एक्झाम्स निघाल्यात पण आत्तापर्यंत त्यांचा अपॉइंटमेंट लेटर आला नाही आहे. जर का प्रशिक्षित इन्स्टिट्यूशनपासून आपल्याला असं काहीतरी वागणं दिसत असेल तर जे काही खालच्या दर्जाच्या जॉब आहे त्याचं तर मग काय हाल असेल लोकांचं, हे तिकडच्या लोकांनी जाणून घेतलं पाहिजे. आणि लोक तिकडे फक्त इंजिनिअरिंग आणि डॉक्टरच्या ह्याच्यात अडकलेले आहेत, पण त्याच्या पलीकडेसुद्धा एक समाजात काहीतरी दुसरे जॉब्स आहेत त्याच्याकडेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि बस एवढंच बोलू इच्छितो. एकंदरीत सरकारने जे आहे वेळोवेळी जागा काढली पाहिजे अशी सगळी जी मागणी होती आहे. ग्रामीण भागातनं आलेले बहुतांश आपण तरुण आहात. पुण्यामध्ये आल्यानंतर या शहरासारख्या ठिकाणी काय शासकीय योजना हव्या आहेत की जेणेकरून शिक्षणामध्ये उन्नती होईल? मी BCAला आहे आता पुण्यामध्ये. मी पण मराठवाड्यातून आलेलो आहे. तर माझी सर्वांना शासनाला एकच विनंती आहे की आपण जे समजा जे BCAसाठी किंवा जे कंपन्यामध्ये आम्हाला रोजगार वगैरे भेटत नाही आहे तर आम्हाला ते भेटलं पाहिजे एवढी मी मागणी करतो. एकंदरीत शिक्षणामध्ये त्याच्यानंतर रोजगारामध्ये तरुणांना संधी मिळाली पाहिजे, त्या पद्धतीचे कोर्सेस असले पाहिजे. पुण्यासारख्या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. तुझ्या दृष्टिकोनातून काय योजना ज्या आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये येतात? मला असं वाटते, नमस्कार सर्वप्रथम दादा, म्हणजे आपण भारताला एक तरुणांचा देश म्हणतो, बरोबर आहे. तर आता आपलं पार्लमेंट असो किंवा आपलं अधिवेशन असो, विधानसभा असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये कुठं विद्यार्थ्यांचे प्रश्न म्हणजे राईज केल्या जातात, कुणीच नाही करत. का विद्यार्थ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? आपले विद्यार्थी आहेत, हा देशाचा कुठेतरी एक नागरिक बनणार आहेत. हेच विद्यार्थी एक देश घडवणार आहेत. जोपर्यंत आपण या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणार नाही तोपर्यंत या देशाचं अब्दुल कलामांनी जे स्वप्न पाहिलं ते शक्य नाही असं मला वाटते. आणि राहिली दुसरी बात कौशल्यांची, बरोबर आहे. मी ज्या जिल्ह्यातून येतो, यवतमाळ जिल्ह्यातून, तिथे विद्यार्थ्यांना माहीतच नाही MPSC, UPSC, नीट, JEE फक्त एवढ्या संधी. तर मला वाटते सरकारने प्रत्येक घरी जाऊन विद्यार्थ्यांना म्हणजे ग्रॅज्युएशननंतर किंवा 12वी नंतर कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात यासाठी सरकारने अजून काम करावं आणि योजना सुरू करावं, हेच मला वाटते. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाकडे महत्त्व देऊन त्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करावे अशी या विद्यार्थ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मागणी आहे. रोजगार उपलब्ध करावे अशी मागणी होत असताना रोजगार उपलब्ध झालेत का? वर्षाला 2 कोटी रोजगार उपलब्ध करू अशी एक घोषणा झाली होती. ती घोषणानंतर ती घोषणा म्हणूनच राहिली. तशी परिस्थिती आज आहे का? साहेब, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की आपण सगळी मागणी करत आहोत की बेरोजगारी दूर झाली पाहिजे किंवा शासनाने बेरोजगारीसाठी काहीतरी केलं पाहिजे. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जो विद्यार्थी या ठिकाणी घडतो आहे त्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शासन कितीपर्यंत कटिबद्ध आहे? शासनाकडे जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तुमच्याकडे क्षमता आहे का? आणि तुम्ही जबाबदाऱ्या कितीपर्यंत स्वीकारणार आहात? साधारण विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे त्यांच्या टायमावरती तुम्ही वेळेवर खात्यावर टाकू शकत नाही आणि तुम्ही भाता करताय त्यांना रोजगार देण्याची. साधारण शिष्यवृत्तीची योजना आहे, त्यांना वसतिगृह उपलब्ध होत नाही, त्यांना साधारण मूलभूत सुखसुविधा मिळत नाही, त्या सुखसुविधा तुम्ही देऊ शकत नाही आहे आणि तुम्ही रोजगाराची भाषा करताय. त्यांना अगोदर शिक्षण तर घेऊ द्या, रोजगार काय देणार? रोजगार नंतर द्या ना तुम्ही. आणि रोजगार देत आहे आता सरांनी जसं तुम्ही याप्रमाणे सांगितलं की 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. कुठला रोजगार देणार आहात? आम्हाला परमनंट गोष्टी पाहिजे, टेम्पररी नको आहेत. भूक लागलेल्या माणसाला तुम्ही एक वेळचं जेवण देऊन नंतर म्हणते की महिनाभर तुझ्या कष्टाने कर. काय करणार आहात? 4 वर्ष 2 वर्ष तुम्ही आम्हाला काम देत आहे. 4 वर्ष 2 वर्ष काम दिल्यानंतर आम्ही घरी बसून काय करणार आहे? आमच्या आईवडिलांनी भिका मागायच्या का? आम्ही भिका मागायच्या? येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का? या सगळ्या गोष्टी तुम्ही जाहीरनामा करा ना. तुम्ही या ठिकाणी असं सांगताय, राजकारण करत असताना जाती धर्माचं राजकारण करताय, धर्मावरती राजकारण करताय, कुणी काही वक्तव्य करताय, कुणी काही वक्तव्य करतंय. जो विद्यार्थी या देशाचा पाया आहे, जो उद्याच्या दिवशी राजकारणात उडू शकतो, आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना राजकारणाची लाज वाटायला लागली. हे पण तुम्हाला वाटलं पाहिजे.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं शासनाने गरजेचं आहे. तुम्ही उद्याच्या दिवशी निवडणुकीत येणार, निवडणुका जाणार, निवडणुका येणार, 5 वर्ष येणार, 10 वर्ष जाणार, पण आमचे प्रतिनिधी आमच्या भविष्यासाठी काम करू शकतात का, ते किती लायक आहेत हे तुम्ही आम्हाला दाखवून देणं गरजेचं आहे. आणि आम्हाला आश्वासनं नको आहेत, आम्हाला कृती पाहिजे. धन्यवाद. जसं की विद्यार्थ्यांच्या आता तू एवढं सगळं जे काय बोलला ते बरोबर. सगळं बरोबर बोललास, पण बरोबर. विद्यार्थ्यांच्या म्हणजे हितासाठी विद्यार्थ्यांच्या या सगळ्या चळवळीमध्ये काम करत असताना कोणत्या प्रश्नांवर प्रामुख्यानं शासनानं काम केलं पाहिजे असं तुला वाटतं? प्रामुख्याने शासनाला जर का काम करायचं असेल ना, तर पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठमोठ्या शहरांचा सर्वे करा. इथे किती विद्यार्थी 1-1, 2-2 दिवस भुकेले राहून त्यांची परिस्थिती जाणण्या करताय का हो तुम्ही? आमदारांची पेन्शन वेळेवर पडते, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर पडताय का? कितीतरी तुमच्या कार्यालयाच्या पायऱ्या घसून त्यांच्या चपला घसल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का तुमच्या कार्यालयाच्या पायऱ्या घासायच्या? अधिकारी आमच्यापर्यंत आले पाहिजे, आम्ही अधिकाऱ्यापर्यंत जाणार नाही. आम्ही विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थी इथं गावावरून सोडून त्याच्या आईवडिलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वेळ देण्यासाठी इथं आलेला असतो, तुमच्या कार्यालयाच्या पायऱ्या घासण्यासाठी आलेला नसतो. या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी लक्ष घेणं गरजेचं आहे. वसतिगृह तुम्ही इथं उपलब्ध करून द्या ना. वसतिगृहात ॲडमिशनला गेल्यानंतर तो म्हणतो वसतिगृह फुल झालं. अरे तुम्ही विधान भवन उभी करू शकता, तुम्ही संसद उभी करू शकता, दुसरं वसतिगृह उभं करा, नवीन जागा विकत घ्या, विद्यार्थ्यांना तिथं जागा उपलब्ध करून द्या. आम्हाला पर्याय पाहिजे, कारणं नकोत. या सगळ्या गोष्टी येत्या निवडणुकांमध्ये, लोकसभेमध्ये तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आम्हाला पर्याय पाहिजे, कारणं नको. येत्या निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण व्हावं अशी विद्यार्थ्यांचा जाहीरनामा आहे. हे सगळं होत असताना जशा तीव्र भावना यांनी व्यक्त केल्या, वारंवार शासकीय कार्यालयाची पायऱ्या झिजवावं लागतात. कोणते विषय आहेत, कोणत्या विषयांना घेऊन शासनानं येत्या काळामध्ये प्रामुख्यानं काम केलं पाहिजे असं तुला वाटतं? 100% अनेक विद्यार्थी आहेत जे पायऱ्या शासनाच्या किंवा असं या मंत्रालयाच्या घासतात. आपल्याच कॉलेजचा एक विद्यार्थी आहे, माझ्या कॉलेजचा एक विद्यार्थी आहे. समाज कल्याणच्या हॉस्टेलसाठी ते अक्षरशः पोराने मान्यवर नेत्यांचे काही पत्र आणले, तरीसुद्धा त्या पत्रांना ते मान्यवर नेते म्हटले की तुला आम्ही देऊ. पण त्याच्यानंतर जो काही मंत्रालयामध्ये जो काही घोटाळा झाला, अक्षरशः काही धनाढ्य लोकांनी त्या ठिकाणी पैसे देऊन त्यांच्या पद्धतीनं समाज कल्याणचे हॉस्टेल त्या पोरांना देऊ केलं. मग याच्यामध्ये गरीब विद्यार्थी कुठेतरी भुरळला जातो आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? त्यांच्या नेटवर्किंग नाही आहे, त्यांच्या ओळखी नाही आहे. पुण्यात येतात किंवा सांगतात की दादा अशी अडचण आहे, पण आम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहेत? आमचेसुद्धा मंत्रालयात कॉन्टॅक्ट नाहीत. परंतु ह्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांना येऊ देत नाहीत. आले तर कुठेतरी मॅनेजमेंट होतं किंवा ह्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी साठलोटं करून कुठल्या तरी दुसऱ्याच पोराला दिले जातं. हे असे अनेक प्रश्न आहेत. कुठेतरी राजकीय स्तरावर विद्यार्थ्यांना देखील साईड कॉर्नर केलं जातं आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील म्हणजे जे आहे म्हणजे मतभेद निर्माण करून साईड कॉर्नर करून कोणाला तरी सॉफ्ट कॉर्नर केलं जातं. हा सगळा प्रकार जो आहे तो या ठिकाणी चालतो. या सगळ्या संदर्भामध्ये काय सांगशील? याच्यात तुम्हाला आत्ताचंच उदाहरण माहीत आहे. XYZ कुणीतरी व्यक्तिमत्व आपल्या विधानसभेमध्येच म्हणतात की PhD करून काय दिवे लावणार आहेत का तुम्ही? मग अजित पवारांनीच ते वाक्य बोललेलं आहे ना. तर मग मला एक सांगा ना, तुम्ही विद्यार्थ्यांना सर्वस्व साईड कॉर्नर केलेलं आहे. तुम्ही म्हणतात की विद्यार्थ्यांचा जाहीरनामा काय? आम्हाला प्रश्नच हा पडतो की सरकारने आम्हाला आत्तापर्यंत काय दिलं? आता हे म्हणतात आम्हालाच जावं लागलं, समाज कल्याणची फाईल भरायलासुद्धा आम्हालाच जावं लागलं. आमची शिष्यवृत्ती पडते का नाही ह्याच्यासाठी बेजारसुद्धा आम्हीच होतो. वसतिगृहाचे फॉर्म निघले तरी आम्हीच बेजार होतो. मग खरोखरच या सरकारनं आम्हाला, जसं विधानसभेमध्ये तुम्ही म्हणता की PhD घेऊन तुम्ही काय दिवे लावणार आहेत का? मग हे तर विद्यार्थ्यांना सर्वस्व साईड कॉर्नर आहे. या महाराष्ट्रामध्ये आपले जे नेते आहेत, सत्ता पक्ष असेल किंवा अपोजिशन पक्ष असेल, कुठलाही पक्ष किंवा कुठल्याही आत्तापर्यंत आलेली सरकार असेल, विद्यार्थ्यांवर कोणीच बोलत नाही. आमच्या अपेक्षा कोणी जाणून घ्यायला आमच्यापर्यंत येत नाही. आणि आम्हाला मत मांडायला किंवा आमच्या समस्या काय त्याच्यासाठी कुठलं व्यासपीठ काही माध्यमसुद्धा उभं नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं की विद्यार्थ्यांना हे केलं म्हणजे विद्यार्थ्यांना खरोखरच साईड कॉर्नर दिला जातो आणि त्यांना सोडून त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी विविध गोष्टी ते घडून आणतात. शिष्यवृत्तींचा एक प्रामुख्यानं जो विषय आहे तो विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रामुख्यानं विचारात घेण्यासारखा जो विषय आहे. शिष्यवृत्ती असेल म्हणजे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या असेल किंवा PhDच्या विद्यार्थ्यांच्या असेल, एकंदरीत शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आज आहे गोष्टी ते घडून आणतात. शिष्यवृत्तींचा एक प्रामुख्यानं जो विषय आहे तो विद्यार्थी दशेमध्ये असताना प्रामुख्यानं विचारात घेण्यासारखा जो विषय आहे. शिष्यवृत्ती असेल म्हणजे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांच्या असेल किंवा PhDच्या विद्यार्थ्यांच्या असेल, एकंदरीत शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आज आहे आणि काय परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
साहेब तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आपलं समाज कल्याणचं हॉस्टेल आहे, मी डायरेक्ट नाव घेऊन सांगतो तुम्हाला की तिथं गेल्यावरती आम्हाला एक पाटी अशी लावलेली दिसते की तिथं त्यांनी असं स्पष्ट अक्षरात लिहिलं आहे की ज्यावेळेस शासनाकडून आम्हाला निधी उपलब्ध होईल त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जाणार आहे. म्हणजे शासनच त्यांना निधी उपलब्ध करून देत नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना काय विचारणार आहे? म्हणजे तुम्ही त्यांना वेळेवरती निधी उपलब्ध करून द्या, मग ते आमच्या खात्यावरती टाकतील. साहेब तुम्हाला उदाहरण देतो की स्वाधार शिष्यवृत्ती मी FYला असताना भरली होती. आज माझा SYचा दुसरं सेमिस्टर संपलं आहे तरी आमच्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाही आहेत. माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरात त्याच्या तोंडात अमृत टाकणार आहात का तुम्ही? या गोष्टीच्या भावना आहेत का तुमच्या मनात? आमदारांच्या पेन्शनला वेळ लागत नाही, आमदारांच्या पगारांना वेळ लागत नाही, इथं साधारण विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे पडायला वेळ लागतं आहे. कुठलं टेक्निकल प्रॉब्लेम येते आणि कुठली महाडीबीटी येते? तुमच्या वेळेस कुठले टेक्निकल प्रॉब्लेम येत नाही का? आमच्याच वेळेस सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात का? या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि सर या ठिकाणी आमच्या एका मित्रांनी सांगितलं की राजकारणापासून विद्यार्थ्यांना डावललं जातं आहे का? विद्यार्थ्यांना राजकारणातच घेतलं जातं आहे का? राजकारणात उतरणं असेल तर आमच्या सपोर्ट सिस्टम ताकदवर असलं गरजेचं आहे. अशी ही समाजाची परिस्थिती आहे. पैसा पावर असणं गरजेचं आहे. इथं याला पोरांना आम्हाला 2 घासचं वेळेवर जेवण मिळेल यासाठी आम्ही इथं झटत असतो. राजकारण तर लांबचा विषय आहे. क्यों राजा का बेटा आहे राजाही बनेगा, यही आता चाललेलं आहे. कुठं काय आहे? गरिबाचं पोरगं कुठं झालं आहे मुख्यमंत्री, आमदार, प्रधानमंत्री झालं आहे सांगा ना. सगळ्यांची घरची मागची पॉवर स्ट्रॉंगच होती. काय आम्हाला काही संधी आहेत का? या सगळ्या गोष्टीचा सरकारने विचार करणं गरजेचं आहे आणि आम्ही भविष्यात मग नंतर विचार करू. आमदार असेल, खासदार असेल, यांना पेन्शन येत असताना किंवा यांच्या खात्यावर पैसे येत असताना शासनाकडे पैसे असताना मात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची असेल तर शासनाकडे निधी नसतो. आम्हाला निधी उपलब्ध झाला तर आम्ही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये तो वर्ग करू अशी पाटी समाज कल्याण विभागामध्ये लावली जाते असं याचं मत आहे. या सगळ्या संदर्भामध्ये काय अनुभव आहेत आणि शासनाला काय आव्हान करणार किंवा याच्यावर सोल्युशन काय आहे? नक्कीच जसे यानं सांगितलं की मंत्र्यांना आमदारांना त्यांच्या पेन्शन्स आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत, पण याच्यावरती सोल्युशन जसं आपण बोललो तर आज आपण बघितलं देशभरामध्ये येत्या 22 जानेवारीला देशामध्ये प्रभू मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचं मंदिर बनणार आहे. मंदिर झालं पाहिजे का? तर 100% मंदिर झालं पाहिजे, आमची आस्था आहे. परंतु विद्यार्थ्यांचे आज प्रश्न काय आहेत? ह्या महाराष्ट्रामध्ये जो गोरगरिबांचा शेतकऱ्यांचे पोरं आहेत, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पोरं आहेत, याच्याकडं आमच्याकडं सोल्युशन आहे. याच्यासाठी सोल्युशन काय असणार आहे? आता समजा मी जालना जिल्ह्याचा विद्यार्थी आहे, आमच्या पालकमंत्र्यांनी फक्त 10 कोटी रुपयांचं या ठिकाणी हॉस्टेल उभं करायचं. दादा आपल्याला माहिती असेल 10 कोटी रुपये म्हणजे कुठल्या नेत्याला जास्त नाही. आता मला सांगू वाटतं की आमच्या तिकडचा एक नेता आहे 200 कोटी रुपयाचा बंगला मुंबईमध्ये घेतला, नाव घेणार नाही, पण असे फक्त पालकमंत्र्यांना 10 कोटी रुपये द्या. हिंगोलीचे असतील पालकमंत्री 10 कोटी रुपये द्या. आणखी नांदेडचे असतील त्यांनी 10 कोटी रुपये द्या. 10 कोटी रुपयाचं तुम्हीच तुमच्या नावाने आम्हाला पण नाही पाहिजे किंवा जे काही महान व्यक्ती आहेत त्यांचं पण नाव नका देऊ. तुम्ही तुमचं राजकारण याच्यात करा, परंतु चांगल्या पद्धतीनं राजकारण करा. चांगल्या विद्यार्थी कसे घडतील येणाऱ्या काळामध्ये? मला तर असं वाटतं की यांना विद्यार्थी घडवायचे नाहीत, कारण की यांना माहिती विद्यार्थी घडले, विद्यार्थीनं वाचलं, विद्यार्थी शिकला तर यांचं राजकारण चालणार कसं ते आणि बोलणार कसे, त्यांच्या मागे पळणार कोण? म्हणून मला असं वाटतं की यांना विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही. म्हणून याच्यावर पण तरीसुद्धा मी यांना विनंती करतो, अक्षरशः हात जोडून विनंती करतो की नेते हो, तुम्ही एकदा आता तरी सगळे एकत्रित या आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी खरंच काहीतरी करा. असे हॉस्टेल्स असू द्यात किंवा मेस असू द्यात, याच्यासाठी तुम्ही सोल्युशन काढा किंवा याच्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पाठिंबा द्या सोबत असं. प्रत्येक पालकमंत्र्याच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व्हावं अशी एकंदरीत तुमची मागणी आहे. आत्तापर्यंत हॉस्टेलची निर्मिती शासनाकडून करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी काय अडचणी निर्माण होतं म्हणून पुण्याने ही नव्याने आपण मागणी करत आहेत किंवा हॉस्टेल आहेत का आत्ता तेवढं? जसं म्हणजे माझ्या मित्रांनी समाज कल्याणचा प्रश्न हे केला, महाडीबीटी असो, समाज कल्याण असो, स्वतः योजना असो. मी त्याच्या आधी स्कॉलरशिपकडे येतो दादा. स्कॉलरशिप मी स्वतः स्कॉलरशिप देतो म्हणजे महाडीबीटीची. आत्ता मी 2nd इयरला आहे. अजून माझी फर्स्ट इयरची स्कॉलरशिप नाही आली तर तुम्ही 2nd इयरला मला शिकवायचं म्हणजे तुम्ही एक तर हे करायचे, जखम पण करायची, म्हणजे पट्टी करण्यासारखं तुम्ही काम करतात पहिली गोष्ट. आणि दुसरं तुम्ही जसं म्हणले हॉस्टेलचं, मी ज्या जिल्ह्यातून येतो, जसा यवतमाळ जिल्हा आहे, अत्यंत मागासवर्गीय जिल्हा, कोणतीही काही सुविधा नाही, काही नाही. तिथून जर विद्यार्थी इथपर्यंत येत असेल आणि इथं आल्यावर त्याला जर कार्यालयाच्या तुमच्या अधिकारी किंवा समाज कल्याण जर त्याला फिरवत असेल तर म्हणजे त्याची काय उमेद असेल शिक्षणाबद्दल? त्याला असंच वाटेल ना की आपण तेवढ्या दूरून इथं आलो आणि आपल्याला हेच काम करावं लागते इथं पण. त्यासाठी मला असं वाटतं की सरकारनं, जसं दादा म्हणला, माझाच मित्र म्हणला की
तुम्ही विद्यार्थ्याबद्दल प्रश्न सोडवा. तुम्ही तुमचं तर राजकारण खूप करताय, विद्यार्थ्यांसाठी हे करा. यांना खरंच सांगू का, यांना विद्यार्थ्यांना समोर नाही येऊ द्यायचं. कारण देशाचा जो विद्यार्थी शिकला तर यांचं भ्रष्टाचार, यांचं राजकारण, यांचं धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण, या सगळ्या प्रश्न विद्यार्थी मांडतील. त्यामुळं मला असं वाटते की जोपर्यंत विद्यार्थी जागा होणार नाही तोपर्यंत या प्रश्न सुटणार नाही. कोणत्याही संघटना, जाती, धर्म या पलीकडे विद्यार्थ्यांनी जाऊन आपला एक विचार मांडावा. आणि राहिला प्रश्न हॉस्टेलचा, मला असं वाटते दादा की तुम्ही का नाही करत, एका राज्यात एकच व्यक्ती 3दा जो उपमुख्यमंत्री होऊ शकतो, तर एखाद्या राज्यात विद्यार्थ्याचे प्रश्न का नाही सुटत आहेत? रात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री बदलतात, मुख्यमंत्री बदलतात. मग काय म्हणजे एवढा महाराष्ट्र आपल्याला जगात, भारतात आपण म्हणतो की महाराष्ट्र 1 नंबरला अर्थव्यवस्था आहे, 15.60% महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. मग एवढं असताना महाराष्ट्राला जर या त्यांच्या मूलभूत सुविधा जर म्हणजे विद्यार्थ्याला सोडवा जमत नसेल तर हे कुठंतरी खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटते. धन्यवाद. एकच माणूस महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री वारंवार होतो, रात्री उशिरा बैठका होत्या, मुख्यमंत्री होताना वेळ पाहिली जात नाही, पण विद्यार्थ्यांच्या कामांमध्ये वेळ का पाहिली जाते, दिरंगाई का होते, असे प्रश्न यांनी उपस्थित केलेले आहेत. या जाहीरनाम्यामधून तू काय सांगशील राजकीय नेत्यांना? राजकीय नेत्यांना आमचं एवढंच सांगणं आहे की यदाकदाचित कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री निर्माण हो. साधारण एक उदाहरण देतो तुम्हाला की प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी 1 तास दिला पाहिजे त्याच्या दिवसाचा. तुम्ही इतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ देताय ना, इतर कार्यकर्त्यांना तुम्ही फॉर्च्युनर गाड्या गिफ्ट करतात, आम्हाला गाड्या फेड्या नको येतो. आम्ही पण या ठिकाणी जगाचे विद्यार्थी आहेत आणि या देशाला कुठेतरी मजबूत बनवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे, पण तुम्ही आम्हाला तयारच होऊ देत नाही आहेत. कारण प्रश्न निर्माण करणारे, प्रश्न विचारणारे जर का आले तर राजकीय सत्ता पालटली जाते आणि उलथवली जाते, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून तुम्ही शिक्षणापासून या बहुजन वर्गाच्या पोरांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दिवे फिवे नाही लावणार, जो दिवा लावला आहे ना तो दिवा खूप आहे. आम्हाला फक्त थोडंसं तुम्ही सपोर्ट करा, आम्ही निदान तरी आम्ही कॅन्डल लाईट तरी लावू शकतो, एवढं तुम्हाला एक ठिकाणी सांगतो. किमान आम्ही कॅन्डल लाईट लावू शकतो, दिवा तर आम्ही लावलेलेच आहेत, पण कॅन्डल लाईट लावू शकतो. हे सगळं प्रकरण चालू असताना जनतेच्या जाहीरनाम्यातनं राजकीय नेत्यांना काय आव्हान करशील? आता विद्यार्थी सोडून जर जनतेची भूमिका घेतली आम्ही, आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं पण मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, अहो शिक्षण कुठल्या दर्जाचं आज आम्हाला भेटलं पाहिजे. भारत आपण म्हणतो लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, भारताची एवढी प्रगती झाली, G20चं अध्यक्षपद या भारत देशाकडे, मग आम्हाला जपानच्या लेवलचं का शिक्षण भेटत नाही? आमच्या भागामध्ये आमच्या स्लॅबची शाळा आम्हाला भेटत नाही. मग आम्हाला या सरकारला एवढंच सांगायचं आहे की माणसाच्या म्हणजे तुमची जी जनता आहे त्यांच्यात सगळ्यात मोठा जर प्रश्न कुठला असेल तर तो शिक्षणाचा आहे. शेतकऱ्यापासनं तर मोठ्याच्या मोठ्या श्रीमंत माणसापर्यंत त्यालासुद्धा इथं शिक्षण भेटत नाही. लाज वाटली पाहिजे. जे श्रीमंत लोक तुम्ही बनवले त्यांचे पोरंसुद्धा तुम्हाला फॉरेनला शिकवावं लागतात. म्हणजे या देशाची व्यवस्था आम्हाला नाही तर नाही, आम्हाला तर भेटलीच नाही, पण त्यांना तरी निदान तुम्ही देऊ शकले नाही, याच्यात तुमचं अपयश आहे. मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की चंद्रयान आपण पाठवलं आहे, आपला दर्जा मोठा झालेला आहे, आपल्या नवीन शास्त्रज्ञ पण लागतील, आपल्याला मार्सपर्यंत पोहोचायचे प्रयत्न करायचे आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर शास्त्रज्ञ घडण्यासाठी नवीन शिक्षण पद्धत, नवीन गोष्टी सुविधा आम्हाला भेटल्या पाहिजे. आणि शिक्षण म्हणजे फक्त काही लिहिणं वाचणं नसते. आमच्या भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे, पण ऑलिम्पिकमध्ये आम्हाला मेडल का भेटत नाही? कारण की आम्ही शिक्षणात खेळाला पकडतच नाहीत. खेळ असतील, त्यांचे इतर गुण असतील विद्यार्थ्यांचे, त्यांना पकडणंसुद्धा तुमचं काम आहे. त्यांच्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देणं तुमचं काम आहे. शिक्षणामध्ये क्रीडा असेल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असेल, वक्तृत्व असतील, काही कलागुण असतील, त्यांना वाव देण्यापुरता तुम्हाला विचार करावा लागणार आहे. इथं आम्हाला बेसिक एज्युकेशनचे तुम्ही वांदे करून ठेवलेत. हे तर खूप पुढचं बोललो मी, पण या सगळीकडे सरकारला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की अडाणी लोक रस्त्यावर उचलत आहेत, तुम्हाला त्यांना काय करता येत नाही. आम्ही लॉसुद्धा शिकलेलो आहे, पॉलिटिकल सायन्ससुद्धा शिकलेलो आहे, आम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने उतरायचं आहे. पण ही वेळ येऊ नये, कारण की या देशाचा विद्यार्थी हा शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, त्याने देश प्रबळ केला पाहिजे, स्वतःच्या बळावर तो उभा राहिला पाहिजे. एवढंच आम्ही विद्यार्थी अपेक्षित करतो. फक्त आम्हाला रस्त्यावर उतरू नका, एवढी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, एवढंच मला सरकारला म्हणायचं. आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये असं यांनी सांगितलं. राजकीय नेत्यांबद्दल आपण बरंच बोललो, पण एक विद्यार्थी म्हणून एक विद्यार्थीसाठी काय करू शकतो हा पण एक चांगला प्रश्न आहे. एक विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणून लेखलं पाहिजे. मी जर माझी तर मुद्दे मांडतो, तर मी कुठला पक्षाचा म्हणून मुद्दा मांडत नाही आहे, मी एक विद्यार्थी म्हणून माझा मुद्दा मांडतो आहे. हे पण
ऐकणाऱ्यांनी लेखलं पाहिजे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी सरकार आज दुसरी सरकार बसली, दुसऱ्या सरकारबद्दल काहीतरी बोलतो आहे म्हणून मी त्या सरकारचा विरोधी आहे असं नाही आहे. मी काही मुद्द्यांचा विरोधी आहे, काही कृती अशा झाल्या आहेत ज्यांचं आपण समर्थन करू शकत नाही. आपण त्याचा विरोध नक्कीच केला पाहिजे. पण माझा जवळचा एक मित्र जर मला धर्माच्या राजकारणामध्ये अडकून किंवा राजकारणाचा जो वातावरण झालेलाच देशामध्ये त्याच्यावरून जर मला लेखत असेल की मी अर्बन नक्षलवादी आहे किंवा मी नक्षलवादी आहे, हे काही योग्य नाही. मी ज्या मित्रासोबत मी लहानपणापासून खेळत होतो तो मित्र जर मला असं म्हणत असेल तर मी बाकीच्या देशभराच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आहे. उद्या जर मी माझा मुद्दा एका मोठ्या व्यासपीठावर मांडतो म्हटलं तर देशाचं वातावरण जसं झालं आहे की मला एक वेगळाच माणूस किंवा सरकारचा विरोधी म्हणूनच लेखला जाईल. एक लिबरल माणूस की जो आपला अभ्यास करून काहीतरी बोलतो आहे तसं मला बघितलं नाही जाणार. मी एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे. मी बरेचसे पुस्तकं वाचतो, बरेचशा विषयांवर माझा अभ्यास आहे आणि ते करत असताना मला काही गोष्टी समजून येतात. आणि गोष्टी समजून आल्यावर आपलं एक मत बनतं आणि तो मत मांडण्याचा मला अधिकार आहे आणि तो मत मांडण्याचा तुलाही देखील अधिकार आहे जे कोणी इथे ऐकत आहेत. सो मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणून लेखलं पाहिजे, कुठल्या पक्षाचा म्हणून नाही, तर एक विद्यार्थीच विद्यार्थी आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आपण शेवटची 2 मतं घेणार आहोत. एकंदरीत जाहीरनाम्यामध्ये येत्या इलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांचे कोणते मुद्दे घेऊन राजकारण व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? मी जसं आधीसुद्धा सांगितलं आहे, माझ्याकडे 2-3 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवरतीच खरं राजकारण झालं पाहिजे. पण या राजकारणात त्यांचे मुद्दे न करता त्यांचे विद्यार्थ्यांना राजकारणात आणायचं आहे. विद्यार्थ्यांना कसं जय श्रीरामच्या नाऱ्यामध्ये अडकवायचं आहे, कसं अल्लाहू अकबरच्या नाऱ्यामध्ये अडकवायचं आहे, या नाऱ्यांमध्ये विद्यार्थी कुठंतरी अडकत आहेत. माझ्या कॉलेजची परिस्थिती सांगतो आहे. तुम्ही एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, ज्या राजाच्या राज्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुते जात अशा सगळ्या इतर जाती राहत होत्या, त्या राजांच्या तुम्ही ज्यावेळेस शिववंदना घेता त्यावेळेस तुम्ही फक्त जय श्रीरामचे नारे देता. अहो, त्या राजामध्ये राजाचं रयत निर्माण केली, स्वराज्य निर्माण केलं, त्यानं फक्त एका जातीसाठी लढला नाही. ज्यावेळेस औरंगजेबाला किंवा अफजल खानाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज मारायला गेले किंवा त्यावेळेस अफजल खानाचा बॉडीगार्ड कोण होता? कृष्णा भास्कर कुलकर्णी. हा कोण होता? तर हा एक ब्राह्मण होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड कोण होता? सय्यद इब्राहिम. हा कोण होता? तर मुसलमान होता. हा महाराष्ट्र आहे. हा महाराजांनी स्वराज्य घडवलेला आहे. महाराजांनी कधीच कुठल्या याच्यावरती लढवली नाही लढाई. तर ह्या काही गोष्टी आहेत. तुम्ही फक्त धर्मांवरती आम्हाला अडकू नका ही विनंती करतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुठल्या याच्यावरती झाली पाहिजे तर मी विनंती करतो की विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो एम्प्लॉयमेंटचा किंवा रोजगाराचा. रोजगार विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर रोजगार आहे. त्याच्यानंतर हॉस्टेल्स जे आहेत, वसतिगृह त्याच्या आहेत, पण त्याला कसं इम्प्लिमेंट करता येईल किंवा त्याच्यामध्ये कशी संख्या वाढ करता येईल किंवा विद्यार्थ्यांना कसं चांगल्या पद्धतीने सांगता येईल. आणि त्याच्यामध्ये आणखून एक ॲड मला असं करावं असं वाटतं की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी सांगायला पाहिजे की पुण्यात कसं शिक्षण आहे, नागपूरला कसं आहे किंवा मुंबईत कसं शिक्षण आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. विद्यार्थ्यांना फक्त MPSCच कळते, UPSCच कळते, तर MPSC UPSC रादर दॅन अनेक गोष्टी आहेत, ह्यासुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अशा अनेक प्रश्न आहेत. आम्हाला वाटतं याच्यावरती सोल्युशन निघालं पाहिजे आणि या गोष्टी आहेत. धन्यवाद. राजकारण होत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना बाजूला करून त्याच्यामध्ये धार्मिक राजकारण आणू नये अशी मागणी केलेली आहे आणि हाच विषय घेऊन पुढील राजकारण व्हायला पाहिजे. निवडणुकीचे मुद्दे ह्याच विषयावर असले पाहिजे. विद्यार्थ्यांचा जाहीरनामा करत असताना शेवटचा प्रश्न तुला की येत्या इलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांच्या कोणत्या प्रश्नांना घेऊन प्रामुख्यानं काम व्हायला हवं? हे बघा, आमची शासनाला किंवा येणाऱ्या कुठलंही शासन असो त्याला आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमच्या कलागुणांना वाव द्या. आमच्या एका मित्रांनी सांगितलं की कलागुणांना वाव द्या. इथं आमच्या एका विद्यार्थ्याने रॅप तयार केला, तुम्ही त्याच्यावर खटला दाखल करताय. तुम्ही काय आमच्या कलागुणांना वाव देणार आहे? तुम्हाला अडाणी आणि अदानीमधला चांगला फरक माहिती आहे की अडाणी आपल्या कशा उपयोगाला नाही, अदानी कसा आपल्या उपयोगाला येईल. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे. आम्हाला फक्त एवढंच तुमच्याकडे मागणं आहे की धार्मिक राजकारण करू नका. विद्यार्थ्यांच्या फक्त सुखसुविधा बघा. त्यांना वेळेवरती हॉस्टेल मिळतं आहे का? त्यांना वेळेवरती जेवण मिळतं आहे का? चांगल्या दर्जाचं जेवण मिळतं आहे का? तुमच्या गव्हर्नमेंट हॉस्टेलला त्या भातामध्ये आम्हाला खळे आढळत आहेत. बासमती राईस खाणार काही वाटलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा जाहीरनामा तुम्ही विचार करा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी लायबल आहात का आम्हाला कळू द्या ना. आज आम्ही 18 वर्षाचे आहोत, उद्या आम्ही 35 वर्षाचे होणार आहोत. नागरिक आम्हीच आहोत. आम्ही आमच्या मागच्या पिढीला सांगून रात्री 12 वाजता आमचा मुख्यमंत्री बदलासाठी एका राज्याला 2-2 उपमुख्यमंत्री लाभायचे. हे आमची भावी पिढी आम्हाला विचारणार आहे ना की दादा 75 वर्ष अगोदरचं राजकारण कसं होतं आणि आताचं राजकारण कसं झालं. लाज वाटते राजकारणाची. राजकारणात उठायला आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. असं काहीतरी भारत निर्माण करा आणि स्वतःची घरं भरण्यापेक्षा देशातल्या लोकांची घरदारं भरा. धन्यवाद. स्वतःची घरं भरण्यापेक्षा देशातल्या लोकांची घरं भरा. आमदार असेल, खासदार असेल, यांना पेन्शन वेळेवर येतं.
मात्र विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती का उशिरा जमा होते? शासनाकडनं शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये लागणारे पैसे वर्ग झाले तर आम्ही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करू, अशी पाटी समाज कल्याण विभागामध्ये लावली जाते. अशा सगळ्या विषयांना घेऊन आजचा जो हा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांनी आपला जो जाहीरनामा आहे तो या ठिकाणी आपल्यासमोर मांडला. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.